काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खरं तर अनेक पातळींवर राष्ट्रीय स्तरा पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे. असं सगळं असताना नागपुरात महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य नोंदवताना त्यांना डावललं जातं आणि त्यामुळे ते नाराज झालेले आहे. मात्र या नाराजीमागे नेमकं काय कारण आहे, खरं तर कशा पद्धतीनं डावलल्या गेलेलं आहे, खरं तर प्रांताध्यक्षांना कळवलं होतं. असं सगळं होत असताना सुद्धा एका ज्येष्ठ नेत्याला डावललं जातं. तर काँग्रेस पक्षामध्ये ज्येष्ठ नेत्यांची किंमत कमी झाली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ नेते नितीनरावजी आहे. काय सांगाल, काय प्रकार घडला? एवढे तुम्ही ज्येष्ठ आहे, राष्ट्रीय पातळीवर तुम्ही अनेक मोठ्या समित्यांमध्ये राहिलेले आहेत, तरी काँग्रेसमध्ये एका स्वीकृत सदस्याच्या पदासाठी फक्त तुम्हाला डावललं जातं. मी नागपूर शहरात राहत असलेला आणि याचं प्रतिनिधित्व करत असलेला एक कार्यकर्ता आहे, प्रतिनिधी आहे. काँग्रेस पक्षाने मला नेतृत्व या ठिकाणी दिलं आणि त्या दृष्टिकोनातून मी सातत्यानं काम करतो आहे. मला वाटत होतं की शहरामध्ये जेव्हा महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड होईल त्यावेळेला निश्चितपणे मला विचारलं जाईल आणि एक पद तरी माझ्याकडे देण्यात येईल. परंतु सातत्यानं ते लपवण्यात आलं आणि एक असा कट रचण्यात आला की मला ती माहितीच कळू नये, मी कुणाशी त्यावर चर्चा करू नये. आणि काल सकाळी जेव्हा मला ऐनवेळेवर माहिती कळली तेव्हा मी प्रांताध्यक्षांना विचारणा केली की काय करावं. ते म्हटले तुम्ही मला नाव द्या आणि नाव देत असताना जो निवडणूक लढलेला नाही, पराभूत उमेदवार असं कोणतं नाव देऊ नका. तेव्हा मग मी माझ्यातर्फे आमचे ज्येष्ठ नेते बंडोपंत टेंभुर्णेजी यांचं नाव दिलं आणि त्यांनी कागदपत्र तयार करून ते 1 वाजता त्या ठिकाणी गेलेत. परंतु काँग्रेस पक्षाच्या महानगरपालिकेतील नेत्यांनी स्वाक्षरी त्या ठिकाणी केली नाही. मी इकडं आहे, मी तिकडं आहे असं म्हणून डावलण्यात आलं आणि अशा रीतीने 3 वाजेपर्यंत त्यांना फिरवण्यात आलं. 3ला 1 मिनिट असताना त्या ठिकाणी आलेत आणि ते दिलं. तेव्हा माननीय आयुक्तांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तर ऑलरेडी या ठिकाणी 2 नावं दिलेली आहेत, तर तिसऱ्या नावाचा विचार कसं होणार? आपल्या 1 आठवड्यापूर्वी बैठक झाली, त्यामध्ये 2च तुमच्या कोट्यामध्ये आहेत, त्यामुळं तुमचे 2 दिलेले आहेत ते स्वीकृत झालेत असं जेव्हा त्या ठिकाणी सांगितलं, याचा अर्थ हा डाव आधीपासून रचण्यात आलेला होता. कारण विश्वासात न घेणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आणि तो अविश्वास प्रदेश काँग्रेसवर दाखवायचा आणि तो आमच्यावर सुद्धा दाखवायचा हा प्रकार गंभीर आहे. आणि त्यामुळं प्रांताध्यक्षांनी जे काही आदेश जिल्हाध्यक्षाला किंवा पक्षनेत्याला दिले असतील, त्या आदेशाचं जर पालन या ठिकाणी होत नसेल तर तो अपमान हा प्रांताध्यक्षाचा ठरतो, प्रदेश काँग्रेस अध्यक्षाचा ठरतो. त्यामुळं त्यांनी त्यावर उचित विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं त्यांना मी काल फोनवर सांगितलं आहे. खरं तर या सगळ्या प्रक्रियेत जिल्हाध्यक्ष तुम्ही शब्द वापरत असले, नागपूर शहराची व्यवस्था पाहता शहर अध्यक्ष या सगळ्याचा प्रमुख असतो, त्यामुळे हे सगळं शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? संजय महाकाळकर जरी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे असले तर त्यांनी केलं हे म्हणायचं आहे? नाही, काँग्रेसच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये शहराला जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे याला आम्ही शहर अध्यक्ष असं म्हणत नाही, जिल्हाध्यक्षच म्हणतो. त्यामुळं ते पद त्यांचंच आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच विकास ठाकरे आणि संजय महाकाळकर यांनी अगोदरच कट रचला असं तुम्हाला? आता लोकल पक्षाच्या नेतृत्वानं जर कट रचला आहे तर त्यासंबंधी निश्चितपणे प्रांताध्यक्ष विचार करतील. प्रांताध्यक्षांना कळवल्यावर सुद्धा जर पक्षाचे आदेश मानले जात नाही तर अशावर काय कारवाई व्हायला पाहिजे? कारण की शेवटी शिस्तीचा पक्ष असतो. नाही, कळवण्याचं नाही. कसं आहे की प्रांताध्यक्षांनी मला नाव मागितलं, प्रांताध्यक्षांनी नाव जिल्हा निरीक्षकाच्या माध्यमातून पोहोचवलं आणि ते जर नाव येत नसेल तर तो त्यांचाच अपमान होतो ना, माझा होत नाही. त्यामुळे कुठंतरी तो विचार त्या ठिकाणी व्हावा. हां, विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीनं खरं तर एवढ्या सगळ्या लाटेमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी खूप कमी आमदार निवडून आले काँग्रेसचे, अशा ठिकाणी तुम्ही निवडून येता, तर निवडणुकीच्या वेळेस तुमचा चेहरा समोर केला जातो आणि निवडणूक संपल्यावर काँग्रेसची गरज संपते की स्थानिक नेत्यांची गरज? अहो, या ठिकाणी संसदेची निवडणूक असली तरी नितीन राऊतच हवा असतो आणि दलित मतच पाहिजे असतात आणि लीड देतो आम्ही या ठिकाणी. दुसरा कोणताच मतदारसंघ लीड देत नाही. आणि अशा वेळेला जर आमचंच महत्त्व ठेवलं जात नसेल तर मग काय करायचं या ठिकाणी?
म्हणजे याचा अर्थ असा आहे की दलित नेत्यांचा वापर काँग्रेसमध्ये फक्त कामापुरता केला जातो, निवडणुकीपुरता केला जातो, आणि जेव्हा आपली वेळ येते काहीतरी परत मिळवण्याची त्यावेळेस डावलल्या जातं. सर्व पक्षातच असं चाललेलं आहे, परंतु आता प्रश्न फक्त नागपूर शहरापुरता मर्यादित आहे. त्यामुळे शहरात जे घडतं आहे त्याची गंभीर दखल काँग्रेस पक्षाने घ्यावी हीच विनंती आहे. म्हणजे गंभीर दखल घेतली नाही तर कुठेतरी तुमची नाराजी हे कुठल्या पातळीवर गेले? कारण की काही अशी चर्चा होती की तुम्ही राजीनाम्याचे सुद्धा स्टेप घेऊ शकता, इतक्या तुम्हाला अपमान झाल्याचं तुम्हाला जाणवलं. आता जर नेतृत्वानं वरच्या जर यावर योग्य निर्णय घेतला नाही तेव्हा पुनर्विचार करता येईल त्यावर काय करायचं ते. तो पुनर्विचार आणखी कठोर असेल, पक्षासाठी अडचणीचा असेल? राहूही शकतो, काय अडचण नाही, राहू शकतो. कारण अपमान तर आम्ही सहन करू शकत नाही. संघर्ष करणं आमचं काम आहे. आंबेडकरी विचार आम्ही या ठिकाणी मांडतो आणि जयभीमवाले तो हरदम कफन बांध करी चलते भाऊ. शहराध्यक्षपदाच्या वेळेसही हेच होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं सध्या पक्ष निरीक्षक आले, चौकशी केली जाते, अनेक नावं आपल्याही मतदारसंघातून आहे, पण एका गटाचा जास्त दबाव असं बोललं जातं. नाही, इथं गटाचा विषय नाही आहे, नेतृत्वाचा विषय आहे आणि नवीन लोकांना संधी देण्याचा विषय आहे. अनेक वर्षापासून सातत्यानं काँग्रेसची पदं या ठिकाणी अध्यक्षपद अनेक समाजाकडे गेली. यावेळेला दलित समाजाला त्याचं प्रतिनिधित्व मिळावं आणि त्यांचाही विचार व्हायला पाहिजे, कारण लोकसभेत आणि विधानसभेमध्ये या समाजाने महत्त्वाची भूमिका या ठिकाणी वठवलेली आहे. असं मत अनेक आमच्या स्थानिक नेत्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं आणि ते सार्थकसुद्धा आहे. तर त्याचा विचार व्हायला पाहिजे. शहराध्यक्ष होत असताना कोणाचे नाव चर्चेत असले पाहिजे? कारण की अजूनही असं दोन गट सध्या तरी काँग्रेसमध्ये पडल्याचं दिसते आहे. एकाकडून पुन्हा जो जुना गट आहे त्यापैकी एखादं नाव पुढे जावं, किंवा तुमची मागणी जी आहे तर त्या उत्तर नागपुरातून असावं. कुणाल राऊत यांचं नाव समोर येते, अनेक नाव आहेत, तर 10 ते 15 नावं समोर येते. पण नेमकं हे सगळं देत असताना मागील 10 वर्षातली परिस्थिती काँग्रेसची काय होती ते तुम्ही कशी पाहता, आणि नवीन शहराध्यक्ष देत असताना ती परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी तुमची काय कल्पना? एक लक्षात घ्या की कोणताही अध्यक्ष जो पदावर आहे त्याच्या नंतर दुसरा जो अध्यक्ष आणायचा जर असेल तर जुन्या अध्यक्षाचा कार्यकाल हा विचारात घ्यावा लागतो. त्यामध्ये पक्ष किती मजबूत झाला, किती क्षीण झाला आणि पक्षाला काय प्राप्त झालं याचा सारासार विचार केला जातो. आणि मला तरी वाटतं की केंद्रीय पर्यवेक्षक जे आले होते, निरीक्षक जे आले होते, त्यांनी त्याबद्दलची माहिती घेतली असेल, कारण ते एक मोठं नेतृत्व आहे देशातलं जे निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले होते. ते मंत्रीही राहिलेले आहेत, मध्य प्रदेशचे अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यामुळं सर्वकष त्यांनी माहिती घेतली असेल. अजूनपर्यंत माझं त्यांच्याशी फारसं बोलणं झालेलं नाही आहे. तर जेव्हा ते विचारणा करतील तर मी निश्चितपणे माझं मत मांडेल. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये ते येऊन गेलेत आणि त्यांनी इथलं मत त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. नाही नाही, असं काही नाही आहे. मतदारसंघ असण्यापेक्षा स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व कसं उपलब्ध होईल तोही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. हा मतदारसंघाचा आम्ही म्हणत असतो की आमच्या मतदारसंघाला नेतृत्व मिळालेलं नाही, तर तोही विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. सक्षमता हा मूळ त्याच्यातला गाभा राहील. ज्या पद्धतीने तुम्ही एक पत्र मुख्यमंत्र्यांना उपवर्गीकरण संदर्भातलं, त्या संदर्भातली तुमची भूमिका काय? मी उपवर्गीकरणाच्या विरुद्ध आहे. एखाद्याला डबक्यात पोहायला सोडायचं आणि एखाद्याला समुद्रात पोहायला सोडायचं. समुद्रामध्ये देर इज नो लिमिट आणि डबक्यामध्ये लिमिट असते. त्यामुळं जी टक्केवारी आरक्षणाची आम्हाला मिळते ती टक्केवारी विचार करत असताना पूर्ण टक्केवारीमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यामध्ये जो कॉम्पिटिशनमध्ये सक्षम राहील त्याला त्या ठिकाणी पदं मिळतील. आणि अलीकडच्या काळामध्ये आरक्षणच नाही राहिलं राव, आरक्षणाचाच बट्ट्याबोळ झालेला आहे. त्यामुळं तो विषय या ठिकाणी फारसा येत नाही आणि हा कुठतरी राजकीय डाव आहे. कारण न्यायमूर्ती बदर समिती जी या ठिकाणी नेमली, मुळातच त्यांना काय करायचं यासंबंधी काय देण्यात आलं होतं त्याची माहिती नाही. कारण तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डाटा उपलब्ध असला पाहिजे. त्या ठिकाणी निष्णात समितीमध्ये निष्णात सदस्य असले पाहिजेत की ज्यांना या समाजाची माहिती आहे. असं काही त्या ठिकाणी दिसलं नाही. आणि हे सगळं विचार करत असताना मला तरी वाटतं की राज्य सरकारनं सुद्धा ते मान्य केलं नाही. अहवाल जर मान्य झाला असता तर प्रबलित झाला असता
आणि त्याच्यावर आक्षेप देता आले असते तर अहवालच लोकांना माहिती नाही तर आक्षेप कसं नोंदवता येईल त्या ठिकाणी. आणि राज्य सरकारनं पुन्हा मुख्य सचिवांची समिती नेमली, याचा अर्थ राज्य सरकारला सुद्धा त्या अहवालावर कुठतरी चिंता आहे, आक्षेप आहे असं दिसतं. तुमची शेवटची मागणी काय सर या सगळ्यात? नाही, उपवर्गीकरण करण्याचं काही कारण नाही. त्या समाजामध्ये ज्यांना कमी लाभ मिळाला असेल तर त्यांना उचित लाभ कसा देता येईल या आणि सक्षम कसा करता येईल कॉम्पिटिशनमध्ये, त्यासाठीचं धोरण आखलं पाहिजे. ते धोरण आखायला कोणी विरोध केलेला नाही आहे. नक्की या पद्धतीनं धोरण आहे ते आखल्या गेले पाहिजे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत होते यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे. त्यांनी सांगितलं की दलित नेत्याची जेव्हा गरज पडते तेव्हा समोर केलं जातं, मात्र संधी देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा डावललं जातं, असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.